आजची आपली रेसिपी आहे नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी। बघा इथे आपण पोळ्यांची रेसिपी करणार आहोत। बरेच वेळा कणिक छान भिजवली जाते, पण पोळ्या लाटताना ती जाड राहते किंवा थोडीशी वाकडी तिकडी होते, पोळीच फुगत नाही। असे बरेच जणांना होत असतं। ते पोळ्या तयार केल्या तर वातड होतात। ते हे होऊ नये म्हणून आपण काय करायचं? बघा आपण कणिक अशी सॉफ्ट अशी मळून ठेवलेली आहे, पण ती 10 ते 15 मिनिटं छान अशी रेस्टला ठेवायची, म्हणजे थोडीशी छान भिजली जाते। बघा त्यानंतर एकदा परत थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि छान अशी परत मळून घ्यायची ज्यावेळेस आपल्याला पोळ्या करायच्या आहे। आता पोळीचा आपण एक छोटासा उंडा घेतलेला आहे, तो लाटून घेतलाय, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर थोडंसं पीठ बुरबुरायचं आहे वरतून आणि परत हाताने गोल तयार करून घ्यायचं आहे। नंतर पोळी पिठात बुडून घ्यायची आणि लाटणं पाहू शकता तुम्ही इथे कसं धरलंय, पकडलंय तुम्ही ते अगदी आल्हाद असं आपल्याला हातामध्ये धरायचे। लाटण्यात आपल्याला जोर जास्त द्यायचा नाही, म्हणजे पोळी आपली छान अशी लाटली जाते। आणि साईडनी किनार आपल्याला त्याची छान अशी पातळ ठेवायची आणि मधोमध पण, म्हणजे एकसारखी पोळी आपल्याला सर्व लाटायची आहे। कुठे जाड कुठे बारीक अशी पोळी आपल्याला लाटायची नाही आहे। आता ही एक पोळी आपली तयार करून झालेली आहे। महत्त्वाचं एक, गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे, तर तवा पहिले पोळी टाकायच्या आधी आपला तवा पूर्ण गरम झालेला असला पाहिजे। जर तुमचा तवा गरम नसला पूर्ण, तर यामुळे पण पोळी आपली कडक होते किंवा अशी वातडल्यासारखी होते। एक पोळी तुम्हाला दाखवते बघा। येथे माझा तवा हा मी थोडासा नॉर्मल गरम केलेला होता, त्यामुळे ही पोळी भाजताना काय होतं की ही फुगलेली देखील नाही आहे। जास्त ज्या प्रमाणात फुगायला पाहिजे त्या प्रमाणात फुगलेली नाही। आता तुम्ही हे दुसरी पोळी दाखवते बघा। लाटणं पकडायचं कसं, अगदी अलगद हातात बोटात धरलेलं लाटणं आहे मी, खूप जास्त असं जोर लावलेला नाही आहे। आता आपण एक उंडा घेतलाय, छोटा मोठा हा तुमच्या हिशोबाने तुम्ही घ्यायचा आहे, पण सुरुवातीला नवीन करणार असाल तर छोट्या छोट्याच पोळ्या करायला शिका आधी। बघा आपण उंडा घेतलाय, थोडंसं लाटून त्याला तेल लावून घेतले, त्यावर थोडंसं पीठ भुरभुरलंय आणि गोल आकार तयार करून घेतला हाताच्या साह्याने। नंतर पिठात बुडवायची दोन्ही साईडनी आणि अलगद लाटणं हा दोन्ही हाताच्या बोटांमध्ये धरायचं आणि गोल गोल बरोबर फिरली जाते ती। जर वाटलं तुम्हाला असं पीठ कमी चिटकते पोळपटाला, तर थोडंसं पिठाचा हात लावायचा आणि पोळी एकसारखी लाटून घ्यायची। परत एकदा उलटवून घ्यायची, लाटून घ्यायची परत एक साईडनी, तिची किनारीच्या साईडनी लाटत गेला की बरोबर पोळी आपली फिरत चालते। आता यावेळेस बघा तुम्ही तवा छान तापलेला आहे, पोळी आपली मस्त अशी टम फुगलेली आहे, तर ती उलटवून दोन्ही साईडनी मस्त अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। जोपर्यंत तिला असे वरती स्पॉट दिसत नाही तोपर्यंत आपली पोळी कच्ची राहिली असं समजायची, आणि जेव्हा व्यवस्थित असे स्पॉट दिसले म्हणजे ही पोळी आपली छान भाजली गेली आहे। याच पद्धतीने आपण ही तिसरी पोळी पण तयार करणार आहोत। बघा लाटणं पिठानं अलगद हाताने जर फिरवलं तुम्ही लाटत गेल्या बरोबर तुमची पोळी अशी फिरत जाईल बघ। साईडनी किनारीने आपण पहिले हे करत चालायचे, म्हणजे मधोमध आपली पोळी ना अशी जाड राहणार नाही किंवा पातळ होणार नाही। एकसारखी पोळी लाटली की पोळी आपली छान अशी फुगली जाते। येथे पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली पोळी एक साईडनी भाजल्यानंतर उलटवून घ्यायची आहे। याला वरतून तेल वगैरे तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, पण बिना तेलाच्याच करत आहे। मला फुलके सुद्धा म्हणू शकता तुम्ही, किंवा चपाती पोळी तुमच्याकडे जे म्हणत असेल ते तुम्ही म्हणू शकता। आमच्याकडे फुलके म्हटले की आम्ही गॅसवर एक साईडनी तव्यावर भाजायची आणि दुसऱ्या साईडनी गॅसवर भाजून घ्यायची, याला फुलके म्हणतो, पण याला आमच्याकडे पोळ्याच म्हणल्या जातात। मग ज्यांना घडीची पोळी जमत नाही त्यांच्यासाठी आता हा एक उंडा तयार करून घेतला, त्याला मधोमध आपल्याला असं गोल करून दोन्ही साईडने दोन बाजूला आपल्याला गोल तयार करायचे। त्या दोन्हींना थोडंसं तेल लावायचं आणि त्यावर थोडंसं पीठ भुरभुरायचं, म्हणजे गोल करायचा प्रश्नच मिटत नाही। बघा छान असं दाबून घ्यायचंय, पिठात बुडवायचंय आणि फक्त अलगद हाताने आपल्याला पोळी बरोबर आपली गोल फिरली जाते। बघा लाटणं तुम्ही तुमच्या हाताने असं धरलं ना, एक साईडनी फक्त बोटाने धरायचं आणि दुसरा हात आपला अलगद त्या लाटण्यावर ठेवायचा आहे की पोळी आपली छान अशी फिरली जाते। मग थोडंसं पिठाचा हात लावून घेतलाय, परत उलटवून घेतली आणि त्याला पण थोडंसं पीठ लावलं आणि बघा तुम्ही साईडनी किनार लाटत चालायची पोळीची, कधी पण आधी एकदम मधोमध लाटायचं नाही, अगोदर किनार लाटत गेलं की बरोबर पोळी आपली एकसारखी पातळ आणि छान अशी तयार होते। बघा इथे आपली ही पोळी पण लाटून झालेली आहे। आपली आपण तव्यावर टाकून घ्यायची, एकदा थोडीशी नॉर्मल खालून असं वरतून तुम्हाला दिसतंय बघा सुकल्यासारखी दिसायला की उलटवून घ्यायची ती, व दोन्ही साईडनी मस्त अशी आपल्याला ही पोळी छान अशी स्पॉट येईपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहे। तुम्ही या पद्धतीने पोळ्या करून बघा, मला खात्री आहे की नक्की तुम्हाला ह्या पोळ्या आवडतील। तुमच्याही पोळ्या अगदी मऊ लुसलुशीत अशा तयार होतील। हे पोळ्या मऊ लुसलुशीत आणि मस्त अशा तयार झालेल्या आहेत।
तुम्ही इथे पाहू शकता, अगदी हाताने चुरगळली तरी आपली ही पोळी पहिल्यासारखी पुरवरत होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.